Good morning, everyone. Welcome to the online classroom of Production Management Planning and Control. So, in today's session, we will discuss sales forecast. So, in this chapter, we will see what is sales forecasting and estimation, importance of sales forecasting, methods of sales forecasting, different applications of sales forecasting. तर आपण फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये पाहिलं होतं की प्रोडक्शन प्रोसिजरमध्ये सेल फोरकास्टिंग काय असतं. प्रोडक्शन प्रोसिजरमध्ये जेव्हा प्रोडक्शन घ्यायचं असतं कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये एखाद्या प्रोडक्टचं, तेव्हा सेल फोरकास्टिंग हे सर्वात पहिली स्टेप असतं. तर त्यामध्ये आपण शॉर्टकटमध्ये पाहिलं होतं की सेल फोरकास्टिंग नेमकं काय असतं, प्रेडिक्शन ऑफ फ्युचर कसं केलं जातं. तर आज आपण हेच डिटेलमध्ये पाहणार आहोत सेल्स फोरकास्टिंग अँड एस्टिमेशन या चॅप्टरमध्ये. तर सर्वप्रथम डेफिनेशन ऑफ सेल्स फोरकास्टिंग. सो सेल फोरकास्टिंग इज डिफाइंड ॲज एस्टिमेशन ऑफ टाईप, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ फ्युचर सेल. फ्युचरमध्ये कोणत्या क्वालिटीचं प्रोड्यूस घ्यायचं आहे, किती क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस घ्यायचं आहे आणि कोणत्या प्रकारचं प्रोड्यूस घ्यायचं आहे याचं प्रेडिक्शन करणं, यालाच आपण काय म्हणतो, सेल फोरकास्टिंग. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला किती प्रोडक्शन घ्यायचं आहे, कोणत्या प्रकारचं घ्यायचं आहे आणि कोणत्या क्वालिटीचं प्रोडक्शन घ्यायचं आहे याचं प्रेडिक्शन करणं, म्हणजेच आपण त्याला काय म्हणू, सेल फोरकास्टिंग. सो गोल फॉर द सेल डिपार्टमेंट इज डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ दिस फोरकास्ट अँड दीज फोरकास्ट also help in planning future development of the concern. The sale forecast forms a basis for production target. म्हणजे एखाद्या ऑर्गनायझेशनला किती प्रोडक्शन घ्यायचं आहे हे सेल फोरकास्टिंगवरून ठरवलं जातं. एनी फोरकास्ट कॅन बी टर्म ॲज अ इंडिकेटर ऑफ व्हॉट इज लाईकली टू हॅपन इन अ स्पेसिफाईड फ्युचर टाईम. तर स्पेसिफाईड फ्युचरमध्ये किंवा फ्युचरमध्ये कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या गुड्सची डिमांड किती राहणार हे आपण सेल फोरकास्टिंगमधून प्रेडिक्ट करू शकतो. देअरफॉर द सेल फोरकास्ट इंडिकेट्स ॲज टू हाऊ मच अ पर्टिक्युलर प्रोडक्ट इज लाईकली टू बी सोल्ड इन स्पेसिफाईड फ्युचर टाईम इन स्पेसिफाईड मार्केट ॲट स्पेसिफाईड प्राईस. सेल फोरकास्टिंग केल्यानंतर ऑर्गनायझेशन प्रेडिक्ट करू शकते की कोणता प्रोडक्ट कोणत्या मार्केटमध्ये किती प्राईजला आणि किती प्रमाणात विकल्या जाऊ शकतो. आपण हे सेल फोरकास्टिंगमध्ये ठरवू शकतो किंवा आधीच आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर याला म्हणतात सेल फोरकास्टिंग. प्रोडक्शन घेण्याआधी मार्केटचं फोरकास्टिंग करणं किंवा मार्केटमध्ये काय डिमांड राहणार याचं फोरकास्टिंग करणं, त्याला आपण काय म्हणतो, सेल फोरकास्टिंग. इम्पॉर्टन्स ऑफ सेल फोरकास्टिंग. सेल फोरकास्टिंगचं काय इम्पॉर्टन्स आहे किंवा का केलं जातं. इट हेल्प्स टू डिटरमाइन प्रोडक्शन व्हॉल्यूम्स कन्सिडरिंग अवेलेबिलिटी ऑफ फॅसिलिटी लाईक इक्विपमेंट, कॅपिटल, मॅनपॉवर, स्पेस. तर सेल फोरकास्टिंग हे मदत करतं. कशाला मदत करतं, कन्सिडरिंग अवेलेबिलिटी ऑफ फॅसिलिटी, किती फॅसिलिटी अवेलेबल आहेत, कोणत्या प्रकारच्या इक्विपमेंट, कॅपिटल, मॅनपॉवर, स्पेस. आपण जर सेल फोरकास्ट केलं की पर्टिक्युलर आपल्याला या क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन घ्यायचं आहे, तर आपल्याला त्या क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन घेण्याकरिता आपण त्या गुड्स प्रोड्यूस करण्याकरिता किती इक्विपमेंट लागणार, किती कॅपिटल लागणार, किती मॅनपॉवर लागणार आणि किती स्पेस लागणार हे आपण आधीच निश्चित करणार. त्यामुळे सेल फोरकास्टिंग ही मदतशीर आहे किंवा हेल्पफुल आहे. देन इट फॉर्म्स अ बेसिस फॉर सेल बजेट, प्रोडक्शन बजेट, नॅचरल बजेट. ऑलरेडी प्रोडक्शन बजेट तयार करायचा असतो कोणत्याही प्रोडक्शन डिपार्टमेंटला, पण सेल फोरकास्टिंगचा डेटा जर ऑलरेडी ऑर्गनायझेशनकडे राहणार तर प्रोडक्शन बजेट तयार करायला सुद्धा मदत होणार, कारण त्यांना माहिती राहणार की आपल्याला किती प्रमाणात प्रोडक्शन घ्यायचं आहे आणि किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. तर ह्या गोष्टी आधीच ठरवल्या जाणार. इट हेल्प्स इन टेकिंग डिसिजन अबाउट द प्लांट एक्सपान्शन अँड द चेंजेस इन प्रोडक्शन मिक्स और शुड इट डायवर्ट इट्स रिसोर्सेस फॉर मॅन्युफॅक्चरिंग अदर प्रोडक्ट्स. सेल फोरकास्टिंगमध्ये जर असं निश्चित झालेलं आहे की
आपल्याला दुसरे प्रोडक्टसुद्धा तयार करायचे आहेत, तर एक ऑर्गनायझेशन त्या ऑर्गनायझेशनचे रिसोर्सेस डायवर्ट करू शकतं दुसरे प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी. किंवा सेल्फ फोरकास्टिंग हे मदत करणार कशासाठी? डिसिजन घेण्यासाठी की आपल्या प्लॅनचं एक्सपान्शन करायचं आहे का. जर कस्टमरकडून त्या पर्टिक्युलर गुड्स ऑर सर्व्हिसेसची डिमांड जास्त असणार तर प्लॅनचं एक्सपान्शनसुद्धा केलं जाऊ शकतं टार्गेट मार्केट वाढवण्यासाठी. इट हेल्प्स इन डिसाइडिंग पॉलिसीज. सो सेल्फ फोरकास्टिंग हेल्प्स इन डिसाइडिंग पॉलिसीज डिसाईड करण्यासाठी सुद्धा सेल्फ फोरकास्टिंग मदत करतं. इट फॅसिलिटेट्स इन डिसाइडिंग द एक्सटेंट ऑफ ॲडव्हर्टायझिंग, म्हणजे किती प्रमाणात त्या पर्टिक्युलर प्रोडक्टची आपल्याला ॲडव्हर्टाईज करायची आहे हे सुद्धा सेल्फ फोरकास्टिंगमधून आपल्याला कळतं. कारण सेल्फ फोरकास्टिंगमध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत जे आपण समोर पाहणारच आहोत. सेल्फ फोरकास्टिंगमध्ये जेव्हा आपण पाहणार की कन्झ्युमर सर्वे केला जातो, तर कन्झ्युमर सर्वेमध्ये जर पर्टिक्युलर प्रोडक्टविषयी जर कन्झ्युमर्स अवेअर नसणार तर ॲडव्हर्टाइजमेंट ही जास्त करावी लागणार. आणि जर ऑलरेडी कन्झ्युमर अवेअर आहेत आपल्या प्रोडक्टविषयी तर ॲडव्हर्टाइजमेंट कमी होणार. सेल्फ फोरकास्ट हेल्प्स इन प्रिपेरिंग प्रोडक्शन अँड परचेसिंग शेड्यूल, म्हणजे प्रोडक्शन आणि परचेसिंग शेड्यूल जे आहे हे तयार करण्यासाठी सुद्धा सेल्फ फोरकास्टिंग मदत करणार. ॲक्युरेट सेल्स फोरकास्टिंग इज व्हेरी गुड एड फॉर द पर्पज ऑफ डिसिजन मेकिंग, म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटला कोणतेही डिसिजन घेण्यासाठी जो सेल्फ फोरकास्टिंग केला जाणार हे मदतशीर राहणार. इट हेल्प्स इन गायडिंग मार्केटिंग, प्रोडक्शन अँड अदर बिझनेस ॲक्टिव्हिटी फॉर अचिव्हिंग दीज टार्गेट्स. जर ऑर्गनायझेशनला माहिती आहे की किती प्रमाणात आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं आहे, कोणत्या क्वालिटीचं घ्यायचं आहे आणि ते कोणत्या मार्केटसाठी घ्यायचं आहे, तर हे मार्केटिंग डिपार्टमेंटलासुद्धा मदत करणार, प्रोडक्शन डिपार्टमेंटलासुद्धा मदत करणार आणि ज्या वेगवेगळ्या बिझनेस डिसिजन्स आहेत त्यामध्ये सुद्धा हे मदत करणार. तर हे आहे इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ फोरकास्टिंग. देन द नेक्स्ट पॉईंट इज फॅक्टर्स कन्सिडर फॉर सेल्फ फोरकास्टिंग. सेल्फ फोरकास्टिंग करताना, प्रिडिक्शन करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या जातात? तर पहिलं आहे मार्केट कॉम्पिटिशन्स. मार्केट कॉम्पिटिशन म्हणजे सेल्फ फोरकास्टिंग करताना आपल्याला लक्षात घ्यावं लागणार की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन किती आहे, किती प्रमाणात आहे, आपला प्रोडक्ट कोणत्या पोझिशनला आहे, ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला सेल्फ फोरकास्टिंग करावी लागणार. त्यानंतरचा महत्त्वाचा फॅक्टर आहे टाईम, म्हणजे टेक्नॉलॉजिकल चेंजेस जर काही असणार मार्केटमध्ये किंवा कोणती एखादी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून जर एखादी दुसरी ऑर्गनायझेशन प्रोडक्ट तयार करत असणार तर आपल्यालासुद्धा ती टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करावी लागणार जेव्हा आपण प्रोडक्शन घेणार. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे सेल्फ फोरकास्टिंग करताना. देन गव्हर्नमेंट ॲक्शन. इफ देर आर सम चेंजेस इन द गव्हर्नमेंट लेजिस्लेटिव्ह ऑर डिफरंट पॉलिसीज, म्हणजे काही शासकीय नियमात काही जर बदल झालेले असणार, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला फोरकास्टिंग करताना लक्षात घ्याव्या लागणार. जर काही पर्टिक्युलर गुड्सवर टॅक्स कमी झालेला असणार तर त्या गुड्सविषयी डिमांड वाढणार, तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागणार. सेल्फ फोरकास्टिंग करणारा ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: मार्केट कॉम्पिटिशन, चेंजेस इन द टेक्नॉलॉजी अँड गव्हर्नमेंट ॲक्शन. देन इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस चॅप्टर, मेथड्स यूज्ड फॉर सेल्फ फोरकास्टिंग. सेल्फ फोरकास्टिंग करताना कोणत्या कोणत्या मेथड्स यूज होतात? तर पहिली आहे सर्वे ऑफ बायर्स व्ह्यू. यामध्ये जो कस्टमर आहे त्या कस्टमरचा सर्वे केला जाणार. तर कस्टमरचा सर्वे कसा केला जाणार? सो इन धिस मेथड फॉर मेकिंग फोरकास्टिंग फॉर शॉर्ट टर्म इन विच कस्टमर्स आर आस्क्ड व्हॉट दे आर थिंकिंग अबाउट टू बाय इन नियर फ्युचर, से इन कमिंग इयर, म्हणजे पुढच्या वर्षात किंवा येणाऱ्या इकॉनॉमिक इयरमध्ये या पर्टिक्युलर गुड्सविषयी कन्झ्युमरचे काय प्लॅनिंग आहेत, म्हणजे ते विकत घेणार आहेत की नाही, हे डायरेक्टली एक सर्वे घेतला जाणार कन्झ्युमरकडून. जे पोटेन्शियल बायर्स आहेत त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचे, तर त्यांचा सर्वे केला जाणार की तुम्ही भविष्यामध्ये या गोष्टी पुन्हा प्रेफर करणार का, तुम्ही विकत घेणार का.
In this method, all the burden is with consumers, which may be misjudged or mislead or may be uncertain about the quantity to be purchased by them in the near future. कारण सर्वेमध्ये कस्टमर सांगू शकतात की हो आम्ही हा प्रोडक्ट विकत घेणार आहो, पण एखाद्या वेळेस जर तो प्रोडक्ट कस्टमरने सांगितले की आम्ही विकत घेणार आहोत बट त्या प्रोडक्टची विक्री झाली नाही, तर हे ऑर्गनायझेशनचा सेल्फ फोरकास्टिंगचा जो सर्वे आहे हा फेल ठरणार आणि कंपनीचं जे प्रोडक्शन जास्त झालेलं आहे त्याची विक्री होणार नाही. त्यामुळे कन्झ्युमर सर्वे हा जनरली केला जात नाही किंवा केला तरी त्यावरून सेल्फ फोरकास्टिंग ठरवत नाहीत ऑर्गनायझेशनमध्ये. द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दिस मेथड आर ॲज फॉलोज. म्हणजे या सर्वेचे किंवा जो बायर सर्वे केला जातो याचे डिसॲडव्हान्टेजेस कोणते आहेत? कारण ॲडव्हान्टेजेस तर खूप कमी आहेत, कारण ॲडव्हान्टेजेस तर होणारच नाहीत. कारण जनरली जर कोणत्या कस्टमरला विचारले की तुम्ही आमच्या कंपनीचा प्रोडक्ट भविष्यामध्ये विकत घेणार आहात का, तर ऑब्वियसली कस्टमर होच म्हणतो. तो भविष्यामध्ये घेणार किंवा नाही घेणार माहिती नाही, बट तो फेस टू फेस सर्वेमध्ये तरी सांगणार की हो आम्ही विकत घेणार. तर डिसॲडव्हान्टेजेस पहा आता. कन्झ्युमर्स बाईंग इंटेन्शन्स आर इरेग्युलर. जे कन्झ्युमरचे बाईंग इंटेन्शन्स असतात हे इरेग्युलर असतात. म्हणजे कन्झ्युमरला एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे, तो वेळेनुसार ठरवतो. आज त्याची इच्छा होती ही गोष्ट विकत घेणार, बट नेक्स्ट टाईम किंवा नेक्स्ट मंथमध्ये जर पुन्हा विचार केला तर त्याचा विचारसुद्धा बदलू शकतो. सो इंटेन्शन्स आर इरेग्युलर. व्हेन कन्झ्युमर्स हॅव टू सिलेक्ट बिटवीन डिफरंट अल्टरनेटिव्स दे आर युजली फोर्सी देअर चॉईसेस ऑर दे आर युजली कन्फ्युज्ड. मार्केटमध्ये एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट आहे तर त्या प्रोडक्टच्या डिफरंट चॉईसेस अवेलेबल असतात. एक प्रोडक्ट डिफरंट ऑर्गनायझेशन प्रोड्यूस करतं, तर तेव्हा कन्झ्युमर हा कन्फ्यूज असतो की आपण कोणती वस्तू विकत घ्यायची. आपण एक जनरल उदाहरण जर घेतलं तर मिल्क प्रोडक्टमध्ये डिफरंट पॅकेजिंग मिल्क्स अवेलेबल आहेत ऑलरेडी मार्केटमध्ये. जसं की आपण पाहिलं की अमूल मिल्कसुद्धा अवेलेबल राहतं, सोनई मिल्कसुद्धा अवेलेबल राहतं, गोकुळ डेअरीचं मिल्कसुद्धा अवेलेबल राहतं. तर आपल्याला कोणतं प्रोडक्ट जास्त आपल्यासाठी फायदेशीर राहणार, तर तेव्हा कन्झ्युमर हा कन्फ्यूज राहतो. देन द नेक्स्ट डिसॲडव्हान्टेज इज बायर मे हॅव anxious for purchasing the product, but due to certain limitations they may not be or they may be unable to purchase them. म्हणजे कधीकधी बायरची इच्छासुद्धा राहणार की आपल्याला हा प्रोडक्ट विकत घ्यायचा आहे, बट काही कारणांमुळे तो विकत घेऊ शकणार नाही. हा सुद्धा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे कारण सर्वे झालेला आहे, सर्वेमध्ये त्या पर्टिक्युलर कन्झ्युमरने सांगितलं की हो आम्ही हा प्रोडक्ट विकत घेणार, आणि जेव्हा त्याला तो प्रोडक्ट घ्यायची इच्छासुद्धा असते तेव्हा जर त्यांच्याकडे पैसे अवेलेबल नसणार तो पर्टिक्युलर प्रोडक्ट घेण्यासाठी, तर तो प्रोडक्ट किंवा त्या प्रोडक्टची विक्री होणार नाही. तर हे आहे डिसॲडव्हान्टेजेस सर्वे ऑफ बायर्स व्ह्यू. देन द नेक्स्ट मेथड इज कलेक्टिव्ह ओपिनियन ऑर सेल्फ फोर्स पोलिंग. तर पहिल्या मेथडमध्ये आपण पाहिलं की जे अल्टिमेट कन्झ्युमर्स आहेत त्या कन्झ्युमर्सचा सर्वे घेतला गेला. तर आता काय होणार नेक्स्ट मेथडमध्ये कलेक्टिव्ह ओपिनियन ऑर सेल्फ फोर्स पोलिंग. यामध्ये आपण जे सेल्समॅन राहणार, जे डायरेक्टली कन्झ्युमरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात, किंवा जी टीम आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह किंवा सेल डिपार्टमेंटमध्ये किंवा मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये जे काही टीम मेंबर्स असणार, तर त्यांचं सर्वांचं ओपिनियन घेतल्या जाणार. In this method, forecasting depends upon the salesman's estimation for their respective areas because the salesman are closest to the customer, hence can estimate more properly about the consumer's reaction about the product and their future requirements. सेल्समॅन हा डायरेक्टली कन्झ्युमरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो, त्यामुळे तो त्या पर्टिक्युलर एरियामध्ये ज्या एरियामध्ये तो सेल्समॅन वर्किंग असतो, तर त्या एरियामध्ये जे कन्झ्युमर्स आहेत तर त्या कन्झ्युमरच्या सध्याच्या रिक्वायरमेंट काय आहेत आणि फ्युचरमध्ये त्या प्रोडक्टविषयी काय रिक्वायरमेंट आहेत
कन्झ्युमरच्या हा सेल्समॅन एकदम प्रॉपरली सांगू शकतो. ऑल द एस्टिमेट्स ऑफ सेल्समॅन आर कन्सॉलिडेटेड टू नो द टोटल एस्टिमेट ऑफ सेल. दिस फायनल एस्टिमेट देन गोज थ्रू several checkings to avoid undue imagination which is done many times by salesman. सेल्समॅननी जो डेटा दिलेला जाणार किंवा वेगवेगळ्या सेल्समॅननी जो डेटा दिला जाणार तो सर्व डेटा एका ठिकाणी कलेक्ट होणार आणि कन्सॉलिडेट झाल्यानंतर किंवा कलेक्ट झाल्यानंतर तो त्याचं फायनल एस्टिमेट तयार केलं जाणार. आणि फायनल एस्टिमेट तयार करताना कधीकधी सेल्समॅन म्हणजे एक इमॅजिनरीसुद्धा डेटा देऊ शकतो. जर सेल्समॅनचा जर डेटा इमॅजिनरी असणार किंवा कन्झ्युमर्स भविष्यामध्ये ह्या गोष्टी जास्त प्रमाणात विकत घेतील असं जर इमॅजिनेशन करून त्याने जर डेटा त्याच्या सुपेरियर डिपार्टमेंटला जर दिलेला असणार तर तो सुद्धा चेक केला जाणार, म्हणजे कन्सॉलिडेट केला जाणार वेगवेगळ्या सेल्समॅनचा डेटा. द रिवाइज एस्टिमेट आर देन अगेन एक्झामाइंड in the light of factors like expected changes in the design, changes in prices, advertisement, competition, purchasing power of local people, employment and population. जे एस्टिमेट राहणार जे सेल्समॅनने दिलेलं आहे ते पुन्हा एक्झामिन केलं जाणार. कोणते कोणते फॅक्टर्स लक्षात घेतले जाणार? चेंजेस इन डिझाईन अँड चेंजेस इन प्राईस ऑफ द प्रोडक्ट, ॲडव्हर्टाइजमेंट, कॉम्पिटिशन, पर्चेसिंग पॉवर ऑफ द लोकल, एम्प्लॉयमेंट अँड पॉप्युलेशन. म्हणजे मार्केटमध्ये जो कन्झ्युमर आहे त्या कन्झ्युमरची पर्चेसिंग पॉवर किती आहे, एम्प्लॉयमेंट सध्या मार्केटमध्ये किती आहे म्हणजे लोकांकडे पैसा आहे की नाही, पॉप्युलेशन किती आहे पर्टिक्युलर टार्गेट मार्केटमध्ये, किती प्रमाणात ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे, काय कॉम्पिटिशन आहे, ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जाणार जेव्हा एक कलेक्टिव्ह ओपिनियन घ्यायचं असतं किंवा सेल्स फोर्स पोलिंगकडून घ्यायचं असतं किंवा सेल्समॅनकडून ओपिनियन घ्यायचं असतं. तर ही झाली मेथड कलेक्टिव्ह ओपिनियन. सो धिस मेथड ऑफ कलेक्टिव्ह ओपिनियन टेक ॲडव्हान्टेजेस ऑफ कलेक्टिव्ह विजडम ऑफ सेल्समॅन, सिनियर एक्झिक्युटिव्ह लाईक प्रोडक्शन मॅनेजर, सेल्स मॅनेजर, मार्केटिंग ऑफिशियल्स अँड मॅनेजर्स. म्हणजे जे काही मार्केटिंग डिपार्टमेंटचे हेड राहणार किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंटचे राहणार किंवा सेल्स डिपार्टमेंटचे राहणार तर त्या सर्वांचं एक कलेक्टिव्ह ओपिनियन घेतलं जाणार वेगवेगळ्या डेटावर. जर डेटा सेल्समॅनने दिलेला आहे आणि सेल फोरकास्टिंग केली जाणार. तर ही झाली दुसरी मेथड. तर ॲडव्हान्टेजेस ऑफ सेल्स पोल मेथड म्हणजे सेल्समॅननी जो पोलिंग केलेला आहे तर त्या मेथडचं काय ॲडव्हान्टेजेस आहेत. दिस मेथड इज सिम्पल अँड रिक्वायर नो स्टॅटिस्टिकल टेक्निक. म्हणजे या मेथडमध्ये कोणताही स्टॅटिस्टिकल डेटा हा कलेक्ट केल्याने जाणार, कारण सेल्समॅन स्वतः सांगणार आहे की पर्टिक्युलर कन्झ्युमर भविष्यामध्ये ह्या गोष्टी प्रिफर करणार की नाही. द फोरकास्ट आर बेस्ड ऑन द नॉलेज ऑफ सेल्समॅन हू आर डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर द सेल. कारण जो सेल झालेला असतो पर्टिक्युलर प्रोडक्टचा लास्ट इयरमध्ये तर तो सेल कशामुळे झालेला असतो? सेल्समॅनमुळे. सेल्समॅन त्या गोष्टी पर्टिक्युलर कन्झ्युमरला विकतो त्यामुळे सेल्समॅनला माहिती राहतं कारण तो डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये राहतं कन्झ्युमरच्या. त्यामुळे जो डेटा सेल्समॅनकडून मिळणार हा सेल फोरकास्टिंग करताना फायदेशीर राहणार. इन प्रॅक्टिस धिस मेथड इज मच यूजफुल इन केस ऑफ न्यू प्रोडक्ट. म्हणजे जे न्यू प्रोडक्ट असतात तेव्हा न्यू प्रोडक्ट जेव्हा आपल्याला न्यू प्रोडक्टविषयी सेल फोरकास्टिंग करायची असतं तर त्यावेळेस हा डेटा जो सेल्समॅनकडून घेतला जाणार हा महत्त्वाचा राहणार. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ दिस मेथड. सो दिस मेथड इज यूजफुल ओनली इन शॉर्ट टर्म फोरकास्टिंग. म्हणजे आपल्याला जर शॉर्ट टर्म फोरकास्टिंग करायची आहे 1 महिन्यासाठी किंवा 1-2 वीकसाठी किंवा 2 किंवा 4 मंथसाठी तेव्हा आपण ह्या मेथडचा यूज करू शकतो. मॅक्झिमम फॉर 1 इयर, जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत. ॲज द फोरकास्टिंग इज डिपेंडंट अपॉन सेल्समॅन एस्टिमेशन, इफ सेल कोटाज आर फिक्स्ड देन इन जनरल अंडर एस्टिमेट द सेल फोरकास्ट. म्हणजे जर एखाद्या सेल्समॅनला टार्गेट दिलेला आहे की एवढा सेल झाला पाहिजे तुझ्या पर्टिक्युलर एरियामध्ये तर तो सेल्समॅन काय करणार की तेवढंच एस्टिमेट दाखवणार की या मार्केटमध्ये फक्त एवढ्याच क्वांटिटीमध्ये हा प्रोडक्ट डिमांड आहे किंवा सेल करायचा आहे.
तर हे सुद्धा एक डिसॲडव्हान्टेज आहे. ॲज द एस्टिमेशन इज फुल टाईम जॉब, द क्वालिटी टू लुक इन टू द फ्युचर मस्ट बी विथ सेल्समॅन. म्हणजे सेल्समॅनवर शेवटी डिपेंड करतं की आपल्याला भविष्यामध्ये या कंपनीचा प्रोडक्ट, आपल्या कंपनीचं प्रोडक्ट नागरिकापर्यंत पोहोचवायचा आहे. तर हा तर फुल टाईम एस्टिमेशनची एक प्रोसेस राहतं. तर त्यामुळे सेल्समॅनवर डिपेंड राहतं कम्प्लिटली की प्रोडक्टचं किती आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे. तर हे सुद्धा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. देन द नेक्स्ट मेथड इज ट्रेंड प्रोजेक्शन. Well established firms which have considerable data on sales, these data are arranged in a chronological order known as time series. Thus time series are analyzed before making the forecast. तर ट्रेंड प्रोजेक्शन आता ही नेक्स्ट मेथड आहे. ही कम्प्लिटली स्टॅटिस्टिकल मेथड आहे की ज्यामध्ये कंपनी ही ट्रेंड्स पाहणार म्हणजे काय पाहणार, लास्ट 5 इयरमध्ये किंवा 10 इयरमध्ये जो काही डेटा आहे सेल्स रिलेटेड स्टॅटिस्टिकल डेटा, याचं ॲनालिसिस केलं जाणार. म्हणजे काय ट्रेंड सुरू आहे लास्ट 5 इयरमध्ये, पर इयर किती प्रोडक्शन वाढलं, कोणत्या मंथमध्ये जास्त प्रोडक्शन होतं आणि किती प्रमाणात प्रोडक्शन दरवर्षी वाढलं किंवा कमी झालं, हा ट्रेंड पाहिला जाणार. त्यालाच आपण काय म्हणतो, टाईम सिरीज. लास्ट 5 इयर्सचा जर डेटा एखादी ऑर्गनायझेशन पाहत असणार तर त्याला काय म्हणतात, टाईम सिरीज. म्हणजे कंटिन्यू आपल्याला 5 इयरचा डेटा ॲनालिसिस करायचा आहे आणि त्या 5 वर्षामध्ये कसा ट्रेंड आहे त्यावरून आपण भविष्यामध्ये काय ट्रेंड राहणार हे निश्चित करणार. देअर इज अ कॉमन मेथड नोन ॲज प्रोजेक्ट द ट्रेंड किंवा ट्रेंड ॲनालिसिस किंवा ट्रेंड प्रोजेक्शन ही एक कॉमन मेथड आहे. सो इन दिस मेथड ट्रेंड लाईन्स इज प्रोजेक्टेड बाय सम स्टॅटिस्टिकल मेथड, जनरली बाय लिस्ट स्क्वेअर मेथड. तर लिस्ट स्क्वेअर मेथड तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये शिकले असणार की लिस्ट स्क्वेअर मेथडनी ट्रेंड प्रोजेक्शन कसं केलं जातं. तर जनरली ट्रेंड प्रोजेक्शन करताना जी मेथड वापरली जातं ही लिस्ट स्क्वेअर मेथड वापरली जातं. द टाईम सिरीज फोरकास्ट आर द डिमांड कॅरेक्टरिस्टिक्स ओव्हर टाईम. These time series data are analyzed for forecasting the future activity levels. Time series data refers to a set of value of some variables measured at equally spaced time interval. म्हणजे आपल्याला लास्ट 5 इयरचा डेटा जर पाहायचा असला तर आपण इयर वाईज तो 5 इयरचा डेटा पाहू शकतो की या वर्षामध्ये एवढी ग्रोथ होती, नेक्स्ट इयरमध्ये ग्रोथ पर्सेंटेज किंवा ग्रोथ किती पर्सेंटनी वाढली किंवा किती पर्सेंटनी कमी झाली. पर्टिक्युलर एखाद्या वर्षामध्ये कोणत्या मंथमध्ये सेल जास्त होता आणि कोणत्या मंथमध्ये सेल कमी होता, कोणत्या मंथमध्ये कस्टमर्स वाढले आणि कोणत्या मंथमध्ये कस्टमर कमी झाले, ह्या सर्व गोष्टी आपण ट्रेंड ॲनालिसिस किंवा टाईम सिरीज ॲनालिसिसमध्ये पाहू शकणार आणि त्यानुसार आपण सेल फोरकास्टिंग करूणार. So in this method forecasting is depend upon the economic indicators. सॉरी, हे हेडिंग चुकलेलं आहे, ट्रेंड प्रोजेक्शन नाही, इथे आपल्याला पाहायचं आहे अकॉर्डिंग टू द इकॉनॉमिक इंडिकेटर्स. सो अकॉर्डिंग टू द 1 मिनिट. हां, तर या चौथी मेथड आहे की चौथ्या मेथडमध्ये आपण पाहूया इकॉनॉमिक इंडिकेटरचा वापर करून सेल फोरकास्टिंग कशी केली जातं. सो इन दिस मेथड फोरकास्टिंग इज डिपेंडंट अपॉन द सर्टन इकॉनॉमिक इंडिकेटर्स विच आर जनरली पब्लिश्ड बाय सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन अंडर द नॅशनल इन्कम एस्टिमेट्स. म्हणजे जे आपल्या सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आहे आपल्या देशाचं, तर त्यामध्ये नॅशनल इन्कम एस्टिमेट करताना ज्या काही गोष्टी आपल्याला जे इकॉनॉमिक इंडिकेटर्स आहेत, ह्या इकॉनॉमिक्स इंडिकेटर्सवरून सुद्धा सेल्फ फोरकास्टिंग केलं जाऊ शकतं. तर मग हे कोणते इंडिकेटर्स आहेत हे आपण पाहणार आहोत. सम इंडिकेटर्स लाईक पर्सनल इन्कम फॉर द डिमांड ऑफ कन्झ्युमर गुड. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं पर्टिक्युलर कन्झ्युमरचं पर्सनल इन्कम किती आहे हे आपल्याला
सेंट्रल स्टॅटिस्टिकल डेटामधून माहिती पडतं की पर कॅपिटा किंवा पर पर्सन इन्कम किती आहे एखाद्या व्यक्तीचं. त्यावरून आपण ठरवू शकतो की तो त्या वस्तूला किंवा पर्टिक्युलर त्याची पर्चेसिंग पॉवर किती आहे. तर हे इकॉनॉमिक इंडिकेटर ऑर्गनायझेशनला मदत करणार की पर्चेसिंग पॉवर कन्झ्युमरची आहे की नाही पर्टिक्युलर कन्झ्युमर गुड्स विकत घेण्यासाठी. देन ॲग्रिकल्चर इन्कम फॉर द डिमांड ऑफ ॲग्रिकल्चर इनपुट अँड इम्प्लिमेंट्स. शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांकडे पर्चेसिंग पॉवर आहे की नाही, ॲग्रिकल्चरमधून त्यांना किती उत्पन्न झालेलं आहे हा डेटा दरवर्षी सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशन देत असतं. तर त्या डेटामधून ऑर्गनायझेशनला समजणार की कृषीमध्ये शेतकऱ्यांची पर्चेसिंग पॉवर आहे की नाही. कशासाठी, जर जे काही त्यांना इनपुट्स लागणार सीड फर्टिलायझर तर हे विकत घेण्यासाठी किंवा इम्प्लिमेंट्स ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स हे विकत घेण्यासाठी त्यांची कॅपॅसिटी आहे की नाही किंवा पर्चेसिंग पॉवर आहे की नाही हे सुद्धा ऑर्गनायझेशनला कळणार. देन कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट सँक्शन फॉर डिमांड ऑफ बिल्डिंग मटेरियल. म्हणजे जर बिल्डिंग मटेरियल एखादं ऑर्गनायझेशन विकत असणार तर त्या बिल्डिंग मटेरियलची डिमांड राहणार की नाही हे आपण कशावरून सांगू शकतो, कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स. आपल्याला स्टॅटिस्टिकल डेटामध्ये इकॉनॉमिक डेटामध्ये सांगितलं जाणार की एवढा कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट सँक्शन झालेले आहेत. तर त्यावरून किती बिल्डिंग मटेरियलची डिमांड राहणार हे त्या ऑर्गनायझेशनला ठरवता येणार. रजिस्ट्रेशन ऑफ ऑटोमोबाईल्स फॉर द डिमांड ऑफ ॲसेसरीज पेट्रोल एक्सेट्रा. स्टॅटिस्टिकल डेटामध्ये आपल्याला कळणार की किती रजिस्ट्रेशन झालेलं आहे व्हेकल्सचं, 4 व्हीलर 2 व्हीलर्स ऑटोमोबाईलमध्ये किती रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यावरून जे पेट्रोल विकणाऱ्या काही कंपन्या आहेत किंवा ज्या ऑटोमोबाईलच्या ॲसेसरीज राहणार तर त्यांना किती प्रोडक्शन घ्यावं लागणार हे सुद्धा ते ठरवू शकतात. कशावरून की किती रजिस्ट्रेशन झालेलं आहे, म्हणजे दरवर्षी किती गाड्या विकल्या गेल्या, किती रजिस्ट्रेशन झाले, ह्या डेटावरून ते ठरवू शकणार की आपल्याला किती प्रमाणात डिमांड राहणार. जर आपण 4 मेथड पाहिल्या डिमांड फोरकास्टिंग करताना. बायर्स सर्वे म्हणजे सुरुवातीला काय केलं, बायर्सचा सर्वे केला, जे फायनल कन्झ्युमर आहे त्यांचा सर्वे केला आणि डिमांड फोरकास्टिंग किंवा सेल्फ फोरकास्टिंग केली. त्यानंतरच्या मेथडमध्ये सेल्फ फोर्स पोलिंग म्हणजे जे सेल्समॅन आहे त्याच्याकडून डेटा घेतला आणि त्यावरून सेल्फ फोरकास्टिंग केली. त्यानंतरच्या मेथडमध्ये पाहिलं ट्रेंड प्रोजेक्शन की लास्ट 5 इयरमध्ये काय ट्रेंड होता किंवा 10 इयरमध्ये किंवा एका डिकेडमध्ये काय ट्रेंड होता हा पाहिला, त्यावरून सेल्फ फोरकास्टिंग केलं. त्यामध्ये आपण लिस्ट कॉस्ट मेथडनी सेल्फ फोरकास्टिंग केलं जातं हे सुद्धा पाहिलं. त्यानंतर पाहिलं आपण इकॉनॉमिक इंडिकेटर्स. जे इकॉनॉमिक इंडिकेटर्स असतात जे सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑर्गनायझेशनच्या डेटामधून आपल्याला माहिती पडतात, तर त्या डेटावरून सुद्धा ऑर्गनायझेशन हे फोरकास्टिंग करू शकतं. Then the last point in this chapter is applications of self forecast. So which are different applications of self forecast? It helps the management to decide marketing strategies. तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी डिसाईड करताना सुद्धा सेल्फ फोरकास्टिंग मदत करतं की आपल्याला कोणत्या प्रकारची मार्केटिंग करावी लागणार. जर कन्झ्युमर त्या पर्टिक्युलर प्रोडक्टविषयी अवेअर आहे तर मार्केटिंग थोडी कमी प्रमाणात लागणार, पण जर टार्गेट मार्केटमध्ये हा प्रोडक्ट आपला पोझिशन झालेला नसणार तर मार्केटिंगची गरज जास्त राहणार. इट हेल्प्स इन प्रिपेअरिंग द बजेट अँड फॉर सेटिंग फायनान्शियल पॉलिसीज. त्या पर्टिक्युलर प्रोडक्टसाठी आपल्याला प्रोडक्शनसाठी किती बजेट लागणार, कारण सेल्फ फोरकास्टिंगमध्ये आपल्याला कळणार की किती प्रमाणात किंवा किती क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट आपल्याला तयार करायचा आहे. तर त्यामुळेच फायनान्शियल पॉलिसीज तयार करताना सुद्धा मदत होणार. विथ रिलायबल सेल्फ फोरकास्ट it is possible to produce at an average rate so that the plant capacity and manpower is fully utilized during the entire period. म्हणजे आपल्याला जर माहिती आहे की आपल्याला या प्रमाणात प्रोडक्शन घ्यायचं आहे तर त्याप्रमाणे आपण आपली प्लॅन्टची कॅपॅसिटी आणि मॅनपॉवर युटिलाइज करू शकणार. इट हेल्प्स इन मटेरियल प्लॅनिंग अँड अवॉइड द एविल्स ऑफ बोथ द ओव्हरस्टॉकिंग अँड अंडरस्टॉकिंग. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्याला या प्रमाणात प्रोडक्शन घ्यायचं आहे तर आपण ओव्हरस्टॉकिंगसुद्धा करणार नाही, म्हणजे किंवा जास्तच प्रोडक्शन घेणार नाही किंवा एकदम कमी प्रोडक्शन घेणार नाही की शॉर्टेज पडणार. तर आपण सेल्फ फोरकास्टिंग केल्यानंतर जर ते सेल्फ फोरकास्टिंग ॲक्युरेट असणार किंवा काही प्रमाणात ॲक्युरेट असणार तर आपण
या दोन्ही गोष्टी मॅनेज करू शकतो. फ्रॉम द फोरकास्ट वी कॅन फाइंड आउट द प्रोडक्ट इज मोर प्रॉफिटेबल which product is more profitable and which should be manufactured and which should be dropped. आपल्याला सेल फोरकास्टिंग केल्यानंतर एक पर्टिक्युलर डेटा मिळणार. त्या डेटानुसार आपण ठरवणार की कोणता कंपनीचा प्रोडक्ट किंवा आपल्या कंपनीचा कोणता प्रोडक्ट हा प्रॉफिटेबल आहे आणि कोणता प्रोडक्ट आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग जास्त प्रमाणात करायचं आहे आणि कोणत्या प्रोडक्टची डिमांड कमी आहे आणि त्याला आपल्याला ड्रॉप करायचं आहे. हे सुद्धा आपण सेल फोरकास्टिंगने ठरवणार. It helps in finding out which territory needs more attention. Various sales program can be raised or reassessed looking to their achievement. सेल फोरकास्टिंग केल्यानंतर एक पर्टिक्युलर आयडिया मिळणार ऑर्गनायझेशनला की आपल्याला कोणत्या एरियामध्ये जास्तीत जास्त काम करावं लागणार, कोणत्या एरियामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करावी लागणार. तर हे सुद्धा आपण सेल्फ फोरकास्टिंगमधून कळणार. जर एखाद्या प्रोडक्टविषयी कन्झ्युमर अवेअर नाही तर मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टाइजमेंटवर आपल्याला जास्त भर द्यावा लागणार. जर त्या पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये आपल्याला काही इम्प्रूव्हमेंट करायची आहे, कन्झ्युमरच्या रिक्वायरमेंट जास्त आहेत, तर आपल्याला त्या प्रोडक्टचं जो काही क्वालिटी आहे तो क्वालिटी इम्प्रूव्ह करावी लागणार किंवा काही ॲडिशनल फीचर्स आपल्याला त्या पर्टिक्युलर प्रोडक्टमध्ये द्यावे लागणार. तर हे झाले ॲप्लिकेशन्स. तर आज आपण पाहिलं सेल्फ फोरकास्टिंग काय आहे, सेल्फ फोरकास्टिंग करताना कोणते फॅक्टर्स लक्षात घेतले जातात, सेल्फ फोरकास्टिंगच्या कोणत्या मेथड्स आहेत आणि ॲप्लिकेशन ऑफ सेल्फ फोरकास्टिंग. सो थँक्यू अँड थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.